मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांचा रस्त्यावर ठिय्या, पोलीस आणि आंदोलकांमध्ये चर्चा, वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न। आझाद मैदान पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात चिखलामुळे आंदोलकांची गैरसोय। मैदानावर खडी टाकावी, सरकारने सुविधा उपलब्ध करून द्यावी, आंदोलकांची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विनोद तावडे यांच्यासोबत मराठा आंदोलनाबद्दल चर्चा। अमित शहांनी घेतली मराठा आंदोलनाची माहिती। उपराष्ट्रपती आणि बिहार निवडणुकीसंदर्भातही झाली चर्चा। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। रडक्यासारखी एक दिवस परवानगी काय देता? सरकार आडमुठे वागले तर मराठेही आडमुठे वागतील, जरांगेंचा इशारा। दुसऱ्या दिवशी आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची गर्दी। आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, आंदोलकांचा निर्धार। सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार, आंदोलकांना पाणी आणि जेवण न मिळावं यासाठी दुकानं केली बंद, जरांगेंचा आरोप। आम्हीही तुमच्या सभांवेळी गावाकडे पाणी बंद करणार, जरांगे आक्रमक। 2 दिवसात आरक्षण न दिल्यास पाणीही सोडणार, आरक्षण दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गुलाल उधळणार, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। फक्त आश्वासनं देणार नाही तर कायदेशीर संविधानात बसणारा मार्ग काढावा लागणार। ओबीसी समाजाला सांभाळून मराठा समाजाला न्याय द्यावा लागेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार, मराठा आरक्षणावर लवकर तोडगा काढण्याची मागणी करणार। जरांगेंच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। मराठा आणि ओबीसी भांडणं लावण्याचा प्रयत्न, मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका, तुमचं तोंड भाजणार, फडणवीसांची विरोधकांवर टीका। सोयीची भूमिका घेणाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यावी, फडणवीसांचं विधान। नवी मुंबईमधील सिडको एक्झिबिशन येथे मराठा आंदोलकांच्या राहण्याची सोय। सिडको एक्झिबिशन इथे जेवणाचीही सोय उपलब्ध। मुंबईत विविध ठिकाणी मराठा आंदोलकांना नाश्त्याचं वाटप। आझाद मैदान, सीएसएमटी, नवी मुंबईमध्ये नाश्त्याचं वाटप। मुंबईमधील ईस्टर्न वॉटरफ्रंट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची सुविधा असणाऱ्या ठिकाणीच वाहनं उभी करा, पोलिसांच्या सूचना। मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, गणेशोत्सव आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। गैरहजर असलेल्या पोलिसांनाही तातडीने कर्तव्यावर येण्याच्या सूचना। नागपुरात आजपासून ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध। रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार, बबनराव तायवाडेंची माहिती। पुण्यात आज ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी तातडीची बैठक। आज दुपारी 12 वाजता पुणे पत्रकार संघात बैठकीचं आयोजन। लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी पदाधिकारी उपस्थित असणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज लालबागच्या राजाचं घेणार दर्शन। लालबागच्या राजासह इतर गणेश मंडळांना शहा देणार भेट। गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गिफ्ट। म्हैस आणि गायीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयाची वाढ। सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,05,000 अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्कामुळे सोन्याचे दर वधारले। राज्यात आजपासून पावसाचा परतीचा प्रवास। पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार। पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर राहणार पाऊस। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।